पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे। मनोर परिसरातील खडकीपाडा, पावडेपाडा, सातवीपाडा, भगतपाडा, जाधवपाडा आणि पवारपाडा या वस्त्यांमध्ये तब्बल 24 तासांपेक्षा अधिक काळ पुराचं पाणी साचलंय आणि त्यामुळे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत झालंय। मुख्य रस्त्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरील या पाड्यांमधील अनेक नागरिक पुराच्या विळख्यात अडकले होते। काहींनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतांवर आश्रय घेतला होता। अखेर आपत्ती व्यवस्थापन पथक, एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासनानं रात्रभर बचाव मोहीम राबवत बोटी, दोरी आणि ट्यूबच्या सहाय्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलेलं आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे जितेंद्र आपल्याला सांगतील। जितेंद्र, कालपासून मुसळधार असा पाऊस पालघरमध्ये बरसतोय आणि याचाच परिणाम कुठेतरी जनजीवनावर झालेला पाहायला मिळाला। जी सूर्या नदी आहे तिने विशाळ पातळी गाठली होती आणि धोक्याच्या त्यानंतर जी नदीकाठची गावं होती या गावांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी भरायला सुरुवात झाली होती आणि याचाच वेळा कुठेतरी गावांना बसला होता आणि त्यामुळे अनेक जे गावपाडे जे आहेत ते त्यांचा संपर्क तुटला होता। मात्र अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने घरात देखील पाणी शिरलं होतं, त्यामुळे अनेकांनी पर्याय म्हणून छतावर राहण्याचा प्रयत्न केला। मात्र जसं आपत्ती व्यवस्थापनाला माहिती मिळाली त्यानंतर बचाव कार्य देखील सुरू करण्यात आलं। पालघरचा मनोर भाग असेल, त्याचबरोबर डहाणूचा दाभोण, ऐना, त्याचबरोबर कासा, वाघाडी या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बचाव कार्य झालेलं आहे। साधारणतः 150हून अधिक लोकांना जे ते एनडीआरएफची टीम असेल, त्याचबरोबर स्थानिक लोक असतील, त्याचबरोबर ते आपत्ती व्यवस्थापन असेल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळालेली आहे। सध्या पावसाने आता कुठेतरी विश्रांती घेतली असली तरी आता पाणी ओसरायला जे ती सुरुवात झालेली आहे। विक्रांत, जितेंद्र दिलेल्या या माहितीसाठी